सर्वप्रथम सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आपल्यामध्ये एक म्हण आहे, 17 सुगरणे आणि डाळ अळणी. तर मी तर इथे एकटीच सुगरण होते. डाळ तर सकाळीच भिजत घातलेली आणि दुपारनंतर मी तिला शिजायला लावली आणि शिजल्यानंतर आहे ना काय झालं, दुसऱ्या कामात व्यस्त असल्यामुळे ती डाळ चाळणीमध्ये काढायची राहून गेली माझ्याकडनं. आणि पाणीसुद्धा त्यात होतं, कारण की आमटी बनवायला लागतेच. आमटीसाठी पाणी काढलं आणि पाहते तर डाळ पूर्णपणे शिजून झालेली आणि अक्षरशः बेसनच झाल्यासारखं झालेलं. मी त्यात म्हटलं अजून गूळ घातल्यानंतर अजूनच खूप पातळ झालेलं. मग सगळं चाळणीमध्ये चाळून घेतली अगोदर डाळ, त्यानंतर गूळ त्यात मिक्स केला आणि मग पुन्हा कुकरलाच शिजवायला घेतली, म्हणजे डाळ सारण जे आहे ते घट्ट होईल. पण कुकरला काही ते होत नव्हतं. मग त्यानंतर मग कढईमध्ये सगळं सारण ओतून घेतलं आणि भरपूर वेळ असं एक 15 ते 20 मिनटं गेले की ते सारण घट्ट व्हायला मला वेळ लागला. आणि मग घट्ट झाल्यानंतर मैदा जो आहे तो मळून घेतला, कारण सारण कसं होतं त्यानंतर आपला वरचा जो कवर असतो म्हणजे मैद्याचा बेस असतो, किंवा कोणी गव्हाच्या पिठाच्या करतं पोळ्या, तर तो बेस नंतर ठरला जातो की कसं लागेल ते. त्यानंतर मग मी मैदा वगैरे मळून घेतला आणि पाहू शकता मस्त अशा टम्मा फुगलेल्या पोळ्या, खूप खुसखुशीत झालेल्या. त्यानंतर आपली रात्रीची तयारी होळीवर पूजनासाठी जाण्याची. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा ताईंनो.